पूर्णा तालुक्यातील मोजे धनगर टाकळी येथे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री सद्गुरू दाजी महाराज यांचा जन्मोत्सवाचे आयोजन भव्य दिव्य प्रमाणात व साधू संत महंतांच्या प्रमुख उपस्थित केले जाते। गोदावरी नदीकाठी वसलेल्या या सुंदर श्री सद्गुरू दाजी महाराजांनी सुरू केलेल्या आश्रमात विविध धार्मिक कला कौशल्य सद्भावनाबाबत मार्गदर्शन होत असतं। यावर्षी श्री सद्गुरू दाजी महाराज यांचा 165वा जन्मोत्सव दिनांक 7 जानेवारीपासून ते 14 जानेवारीपर्यंत सुरू असून या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतून भाविक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात। प्रतिदिन येथे मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जाते। गुरुवारी झालेल्या अन्नदानात रामराव रौंदळे, कोंडिबा साखरे, गोपाळराव साखरे, मारुती साखरे, बाळकृष्ण साखरे, संभाजी माठे, अबाजी साखरे, बापूराव डुकरे, विठ्ठल पावडे, श्रीधर पारवे, दत्तराव साखरे, पुनाजी गव्हाणे, शेरखान पठाण, संदीप मुरुंबेकर, तुकाराम भांड, उमाकांत रौंदळे, जगन्नाथ साखरे, सटवाजी रोडगे, सखाराम लुठे यांनी सर्व भार उचलत किमान 7 ते 8 हजार भाविकांना अन्नदान करण्यात आले। या कार्यक्रमासाठी पांडुरंग साखरे, चंदू रवंदळे, गोरखनाथ साखरे, पांडुरंग साखरे आर्मी, अनिल पाटील सर, तुकाराम भांड सह गावकऱ्यांनी परिश्रम घेतले। या अन्नदान महाप्रसादाबाबत काय म्हणाले अवधूत महाराज पाहूया। आज आपण या ठिकाणी पंगत आहे, कशाबीचं वातावरण आहे, काय सांगणार? सद्गुरू व्यंकटेश दाजी महाराजांचा 165वा जन्मोत्सव सोहळा आणि त्याचबरोबर सच्चिदानंद वेदस्वाध्याय प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सव सोहळा असा हा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि दरवर्षीप्रमाणेच समस्त गावकरी मंडळ, समस्त विद्यार्थीवृंद, समस्त शिष्यवृंद सगळ्यांच्या सहकार्याने, सहभागाने या कार्यक्रमाचा आनंद 7 तारखेपासून सुरू झालेला हा कार्यक्रम 6 तारखेला शोभायात्रा झाली आणि 7 तारखेपासून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आणि या कार्यक्रमाचे दिवसेंदिवस आनंद वाढत चाललेला आहे, भरगच्चता वाढत चाललेली आहे, भव्यता वाढत चाललेली आहे आणि सर्वजण मिळून महाराजांच्या सेवे प्रित्यर्थ हा जो काही घाट घातला आहे सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी झोकून घेऊन काम करायला सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यांना याचा आनंद मिळतोय आणि जास्तीत जास्त संख्येत मिळावा। आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या गावांमध्ये सुद्धा किंवा नांदेड परभणीच्या पर्यंत सगळ्या खेड्यापाड्यांमध्ये आपला निरोप पोहोचला आहे आणि अनेक खेड्यापाड्यांमधून सुद्धा सर्व भक्त मंडळी येत आहेत आणि सगळ्यांना या प्रसादाचा, या कार्यक्रमांचा भरभरून आनंद मिळतो। तो असाच जास्तीत जास्त मिळावा आणि सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने धनगर टाकळीमध्ये आमच्या सर्वांच्या स्वागतात आम्हाला सर्वांना आदरातिथ्याची संधी द्यावी। सर्वांनी या सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने यावं आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही सर्वांना प्रेमळ विनंती। सद्गुरू व्यंकटेश दाजी महाराज जय।